नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या श्री स्वामी समर्थ आईपासून आणि ती मी दररोजच करत असते, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि कालच्या व्हिडिओला एवढा भरपूर असा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप माझ्या यूट्यूब फॅमिलीचे आभार. आणि असा सपोर्ट करा आणि आपल्या ताईला असंच पुढे घेऊन चला. आणि गाय इकडं आज बाहेर काढल्या, त्या एवढा चिखल झालाय काय विचारूच नका. पाऊस तर दररोजच येतोय. आणि इकडं पेंड आणली गायला, पेंड संपली होती आणि आपण इंद्रनीलची पेंड वापरायचो. तर म्हणलं ह्या वेळेस आपण पेंड बदलून बघूया. हिराची पेंड मागवली कारण का इंद्रनीलचा एवढा रिझल्ट नाही. आणि तीनच पुती बघायसाठी म्हणजे कसा रिझल्ट आहे ती. आणि नंतर मग परत 1 तारखेला आणखीन मागवायची. या एवढी सीताफळं सापडली आज, दररोज एवढी सीताफळं सापडते ती. तर व्हिडिओला पण आज उशीर झाला आणि बनवा म्हणला असाच एक व्हिडिओ. दसऱ्याचं काय काम झाली नाही ती आणखीन, का तर आपली पित्र जेवलीच नाही ती, कारण का तृतीयेलाच म्हाळ असते तर ती झालंच नाही. तृतीयेला म्हाळ असते तर पण अडचण आल्यामुळं म्हाळ काय घातलं नाही तर. आणि मग पित्र जेवायचं राहिलं तर ती काकांना विचारलं तर काका म्हणले उद्या आणि परवा 2 दिवस कधीही घाला, 2 दिवस अमावस्या दिवशी चालतं. तर आपण उद्याच्याला घालणार आहे. उद्याच्याला तर व्हिडिओ नक्कीच येईल, कारण का माझ्या जाऊबाई, माझ्या सासूबाई अशी आमच्या इथं सगळी म्हणजे येतात. ते आल्यानंतर मग तुम्हाला सगळ्यांनाच माझी फॅमिली दाखवते की माझ्या सासूबाई कशा आहेत त्या, परत जाऊबाई कशा आहेत त्या. तर उद्याचा व्हिडिओ खरंच नक्कीच चांगला होणार आहे. आणि व्हिडिओ यायला वेळ लागत, कारण का आता उद्या सारी भरपूर कामं आणि परत मग आपलं दसऱ्याची स्वच्छता. म्हाळ झाल्याशिवाय दसऱ्याची कुठलीही स्वच्छता चालत नाही असं शास्त्रात आहे. तर मी अजिबात काहीही केलेलं नाही. उद्या म्हाळ झाल्यानंतर म्हणजे आपलं पित्र जेवण करून गेल्यानंतर मग आपल्या कामाला सुरुवात करायची. 2-3 दिवसात होऊन जाईल. थोडा लोड पडेल पण काय हरकत नाही, कारण का तर नियमच तोच नियम खरा आहे. आणि इथून पुढचे व्हिडिओ तर एकदम छान येणार. आणि आपण देवीला ती मी गेलेलं रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जाईन, कारण का इथून आमच्या इथून जवळच 10 किलोमीटर अंतरावर म्हाळुंगची देवी आहे. आणि ती देवी तुम्हाला मी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. मंजू म्याव तिचं कसं चाललंय झोपायचं, म्हणलं दाखव थोडं. कशी झोपली ती निवांत मध्ये मस्त, किती छान अशी. तर जागी होती का बाई, जागी हो ग थोडीशी. आहा ग मंजू कशी झोपली. हां. आणि बाहेर शूट तर मी घेतच नाही, कारण का काय होते रस्ता आहे दारात एकदम जवळच, आणि मोबाईल हातात दिसला की लवकरच ते जाणार इकडेच बघते ती. मग ती नाही, अजून तर मी व्हिडिओ फक्त अशी एकटीच बनवते बरं का. आणखीन कुठं असं जास्त माणसं ती असल्यावर नाही बनवला. आता कधी सवय लागायची आणि काय माहिती, पण धाडसच होत नाही व्हिडिओ बनवायचं. एकटी असल्यावर मग बनवते. कसं बोलायला एकटी असल्यावर काहीच वाटत नाही. मिस्टर असल्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवत नाही, कारण खवळते तर. आणि तरच बघू आणखीन कुंडीत अशी झाडं लावली होती गुलाबाची, चनी गुलाब म्हणते ह्याला. आणि किती कलर आहेत बघा तुम्ही, पांढरा, पिवळा आणि गुलाबी तर नाही, कसला म्हणायचं ते फिकट गुलाबी, असं 3 कलर लावलं होतं. तर एवढं छान आलं आहे ही झाड, एवढं मस्त वाटतं. दररोज याला फुलं असते ती, तर म्हणलं दाखव आज, छान वाटतंय. सीताफळाला सीताफळं पण बघा, मी दररोज तोडते सीताफळं, अशी खालीच आहे ती आणि हाताला येते ती. ह्याला अजून नाही तर डोळं पडलं, पण भरपूर सीताफळं लागली ती. स्वच्छता करून घेतली, सगळी पुसून ती घेतले, कारण का उद्या आपल्याला पित्र जेवायला घालायच्यात. आणि फक्त माझं सगळं आवरून पण झालं आहे. आता दळण फक्त करायचं राहिले, दळण तेवढं नाही, बाकीचं सगळं आवरले. आणि आज वैरण काढायची लवकर, कारण का उद्याच्याला वेळ लागणार. मग म्हणलं आजच उरकून घेऊया. आणि एक छोटासा व्हिडिओ पण म्हणलं आज
काढावा म्हणून तुमच्यासोबत आज छोटासा व्हिडिओ मी शेअर केला. तर खिडकीतनं पण सीताफळ दिसते. छान वाटतंय असं वातावरण, पण घरात बघा किती मस्त वाटते. आणि इकडं आपलं देवघर. मी तर देवघर तर तुम्हाला दररोज दाखवत असते, तरी पण एका साईडला आहे असं. एकदम मस्त वाटतं वातावरण, एकदम छान वाटते. आणि स्वच्छ तर बघा, मी अजून दसऱ्याचं काहीच काढले नाही, तरी पण माझी स्वच्छता बघा कसं आहे. कुठं घाण दिसतंय का तुम्हाला? आणि इथं पण फक्त मोबाईल दिसते खाली, नंतर सगळं स्वच्छ केलेलं आहे. आणि उद्याच्याला आता व्हिडिओ एकदम छान माझ्या सासूबाई दाखवते तुम्हाला. माझी इच्छा खूप आहे बरं का सासूबाईंना दाखवायची. आता त्या काय बोलतात काय माहीत नाही, कारण का त्यांना जरा ऐकायला येत नाही. पण एकदम मनानं साध्या बळ्या आहेत त्या बरं का, अजिबात असं कधी त्रास दिला नाही आम्हाला. आणि आपल्या आईसारखं आहे त्या. काय जरी असलं तरी असं असू दे, मी नक्कीच दाखवते. मी सांगण्यापेक्षा तुम्हाला रिअलमध्ये दाखवते. आणि जाऊबाई पण येथे माझ्या, त्या पण दाखवते. आणि उद्याचा व्हिडिओ जेवढं शूट घेता येईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करीन. तर आजचा व्हिडिओ मला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ.